नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अगदी कालपासून देखील कालपर्यंत देखील डीबीटी चालू होती। संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आहे तो सध्या जमा झालेला आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे दिवाळी बोनस। तर आता सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ येत आहेत की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळणार आणि दिवाळी बोनस कसा मिळवायचा। तर असे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मी एकच सांगू इच्छितो, तर महाराष्ट्र शासनातर्फे अजून कोणत्याच प्रकारचा दिवाळी बोनस तुम्हाला जाहीर करण्यात आलेला नाही आहे। सप्टेंबर महिन्याचा हप्ता हाच दिवाळी बोनस आहे। इतर अनेक व्हिडिओज येतील की दिवाळी बोनस मिळण्यासाठी या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करा। तर अशा प्रकारे चुकीचे जे मेसेज आहेत यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे। तर अजून दिवाळी बोनस कोणाला जाहीर झालेला नाही आहे आणि दिवाळी बोनस जाहीर होणार नाही। आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट तर या महिन्याचे थकीत हप्ते आम्हाला कधी मिळणार किंवा चालू महिन्यामध्ये कोणाला हे हप्ते मिळाले आहेत का। तर लक्षात घ्या की सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी वितरित झाला तर यामध्ये केवळ ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या होत्या तर यांना सप्टेंबर महिन्याचाच हप्ता मिळालेलाच आहे। जून, जुलै, ऑगस्ट तर या 3 महिन्याचे थकीत हप्ते मिळालेले नाहीत आणि सध्या तरी या महिन्यामध्ये थकीत हप्ते मिळण्याची शक्यता कमी आहे। कारण का मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की आम्ही 26 लाख ज्या अपात्र बहिणी करत आहोत त्यांना कागदपत्र पडताळणीला सामोरे जायचं आहे। जर त्यांचा अर्ज पात्र झाला तर मात्र त्यांना मागील हप्ते सर्व दिले जाणार आहेत। पण या संदर्भात वेगळी नोटीस काढली जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत किती अपात्र होत्या, 26 लाखापैकी किती पात्र ठरल्या याची आकडेवारी काढली जाईल आणि त्याच्यानंतर यांची मागणी म्हणजेच या लाडक्या बहिणींना अतिरिक्त हप्ते वितरणासंदर्भातली मागणी आणि घोषणा मंत्री आदित्य तटकरे करतील आणि त्याच्यानंतरच हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे सध्या तरी या चालू महिन्यामध्ये मागील जून, जुलै आणि ऑगस्ट तर या 3 महिन्यांचं ज्यांचं अनुदान थकीत आहे यांना हे अनुदान मिळण्याची शक्यता कमी आहे। कदाचित पुढील महिन्यामध्ये देखील वितरण होऊ शकतं, पण या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांचं स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे। तर अशा प्रकारे हप्ते वितरण आता सगळ्याच लाडक्या बहिणींना झालेलं आहे। जर तुमचा हप्ता आला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। तर अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळालेच आहे, परंतु दिवाळी बोनस अशी काहीही नाही आहे, अशी कोणतीच घोषणा नाही आहे। त्यामुळे सावध राहायचं आहे लाडक्या बहिणींनी। तर अशा प्रकारे सध्या तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्त्यासंदर्भात अजून घोषणा नाही आहे। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। सध्या लाडक्या बहिणींची ई-KYC चालू आहे। ई-KYC करून घ्यायची आहे। रात्री उशिरापर्यंत सकाळी पहाटे या 2 वेळांमध्येच ई-KYC होत आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही ई-KYC करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।